नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. कोपरेत कोळी गीतांमधून श्री अंबे मातेचा जागर. धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाने जपली आगरी कोळ्यांची परंपरा. आई तुझं देऊळ अशा देवीचा उदो करणाऱ्या कोळी गीतांमधून कोपरीतील धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबे मातेचा जागर करण्यात आलाय. सायंकाळी डॉक्टर जे.बी. भोर यांच्या हस्ते देवीची सांग्र संगीत महाआरती करण्यात आली. या प्रसंगी मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, परिवहन सदस्य व उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी या आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. तर व्यासपीठावर माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 18 एप्रिल पर्यंत सलग 9 दिवस नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज भंडारा सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय. देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा, देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ सुरू असतो. या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे तिसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्या सारंग परंपरा आगरी कोळ्यांची हा देवीचा उदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडलाय. आई तुझं देऊळ फेम महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रावकर आणि त्याच्या सहकार्यांनी पारंपरिक तसेच भक्तिपूर्ण आगरी कोळी गीत गाऊन श्री अंबे मातेचा जागर केलाय. रसिक प्रेक्षकांच्या फरमाईशीनुसार कलाकारांनी गीते सादर केले. प्रत्येक क्षणागणिक रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषानं नवरात्र उत्सवातील भावरस जागरूक झाला होता. किंबहुना या मैफिलीने उपस्थित कोळी बांधव रसिकांच्या मनाचा ठाव घेतलाय. यावेळी अफलातून रॉक संगीतांच्या तालावर सादर केलेल्या कोळी गीतांवर केवळ तरुणाईच नव्हे तर समस्त महिला वर्ग आणि चिमुकल्यांनी गाण्याच्या ठेक्यावर मंडपातच फेर धरला होता. चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्याच्या जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाचं यंदाचं 18वे वर्ष असून या ठिकाणी श्रीराम मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय.
नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. दरवर्षी या उत्सवानिमित्त विविध समाजातील समाज बांधव येऊन आपल्या कला सादर करतात. तसेच काल या उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकगायक रवींद्र सिंह ज्योती व लोकगायक मुकेश त्रिपाठी, लोकगायिका रागिनी प्रजापती यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमामध्ये उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना शाल आणि देवीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आलाय. यावेळी संतोष तिवारी, अतुल सिंह, डॉक्टर अर्जुन सिंह, डॉक्टर सीपी सिंह, आर के शुक्ला, विनय शुक्ला, SR सिंह, दिनेश कुमार गुप्ता, राधेश्याम तिवारीजी, RP सिंह, ब्रुजेश सिंह, ओमप्रकाश सिंह, सुरजित सिंह, महेंद्र सिंह, आचार्य संतोष पांडे, राकेश विश्वकर्मा, उमेश यादव, घनश्याम दुबे, ॲडव्होकेट BK सिंह इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार असून भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर राधेश्याम तिवारी हूँ, भारतीय सद्विचार मंच का संस्थापक हूँ और उत्तर भारतीय संघ का वरिष्ठ उपाध्यक्ष हूँ और सामाजिक क्षेत्र में विगत 40, 45, 50 सालों से मैं कार्य कर रहा हूँ. जब भी थाना आता हूँ तो ऐसा लगता है कि मैं अपने सेकंड होम पहुँच गया हूँ, क्योंकि इस समाज, यहाँ के समाज के लोगों के साथ मेरा बहुत ही अच्छा संबंध है, आत्मीय संबंध है. सबके साथ मिलना जुलना, दुख सुख में हम शरीक होते हैं और एक दूसरे को अपनी शुभकामनाएं, अपना आशीर्वाद, अपनी शुभेच्छा एक दूसरे को हम प्रेषित करते रहते हैं. और यहाँ आकर के और इस कार्यक्रम में उपस्थित होकर के मुझे बहुत प्रसन्नता हुई. राजन पिचारे साहब से मेरा बहुत ही अच्छा है और वो बहुत अच्छे नेता हैं. मैं यहाँ थाना जब भी आता हूँ तो मुझे लगता है कि उनसे जरूर मुलाकात होगी, क्योंकि आज उनसे मुलाकात नहीं हुई क्योंकि आचार संहिता का इतना बड़ा लफड़ा है कि वो यहाँ शरीक नहीं हो. जहाँ भी है वो मेरी उनके प्रति बहुत बहुत शुभकामनाएं हैं और बहुत बहुत आशीर्वाद भी है. भगवान को सफल करें. इस कार्यक्रम के मुख्य आयोजक राजेश सिंह जी, जो हमारे अनुजवत है, मेरे छोटे भाई के समान है, उनको मैं बहुत बहुत साधुवाद देता हूँ. हजारों की संख्या में यहाँ जो माता के भक्त इकट्ठा हुए, उनके साथ मिल करके आनंद की अनुभूति हुई और सबके प्रति इस नवरात्र के पावन अवसर पर मैं सबके प्रति अपनी शुभेच्छा व्यक्त करता हूँ, शुभकामनाएं व्यक्त करता हूँ. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात भारतभर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. मुंब्र्यातील दिवंगत कुंदन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव गेले 41 वर्ष मोठ्या गुण्यागोविंदानं साजरी केली जाते. सालाबादप्रमाणे याही वर्षी अगदी त्याच मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीचं स्वरूप खास करून मिरवणूक हे असून मिरवणुकीची सुरुवात जेपी सोसायटी संजय नगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे तेथील चबुतऱ्यासमोर वंदन घेऊन तेथून मुंब्रा रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप दत्तूवाडी येथून पुन्हा बाहुबली जैन मंदिर मुंब्रा पोलीस स्टेशन समोर येथे येऊन सांगता समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार व सभा पार पडणार आहे. या मिरवणुकीत 2 रथ, 4 घोडे, डीजे सिस्टम, पुणेरी ढोल पथक आणि बँजो असून मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिवंगत कुंदन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाची बैठक पार पडली. या बैठकीला अध्यक्ष बुद्धभूषण कुंदन गोटे, उपाध्यक्ष भाऊ भागवत, मुकेश गायकवाड, नाना पवार, मार्गदर्शक भुजंग साळवे, सल्लागार संतोष भालेराव, सुधाकर साळवी, चेतना दीक्षित, सदस्य जितू अंडागळे, संतोष शिंदे, निकाळे, सचिन साळवी तर प्रशांत कांबळे तसेच आदी अनुयायी उपस्थित होते. यावेळी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार असून मोठ्या संख्येने अनुयायींनी उपस्थित राहावं असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आज इथे जे आहे मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आपण जे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये एक पत्रही दिलं त्याबद्दल आपण थोडं. आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल या जयंतीचं नियोजन कशा पद्धतीचं असावं, अध्यक्षपद व इतर सर्व पदे हे विस्तार होणार होतं. त्या कारणी आपण जयंतीच्या 7 दिवसाआधी एक कमिटीचं आयोजन करतो आणि मीटिंग लावतो. त्या जयंती कमिटीचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी गोटे साहेब यांच्या माध्यमातून ही जयंती गेल्या 40 वर्षापासून या मुंब्रा शहरामध्ये होते. त्यांचे सहकारीही भीमसैनिकही त्यांच्या खांद्याला खांदा लावून 40 वर्ष पहिले मुंब्र्यामध्ये मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली. हीच परंपरा कायम आज 40 वर्षानंतरही देखील तेवढाच उत्साह या भीमसैनिकांमध्ये आहे. आणि येणाऱ्या जयंतीचा मी एकच आपल्या माध्यमातून लोकांना सांगेल, बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका जातीमध्ये तुम्ही बसवू नका. यांनी भारताचं संविधान लिहिलं, यांनी देशातल्या अनेक वंचितांसाठी कामं केलं आणि अनेक महिलांसाठी कामं केलं. या कारणास्तव अनेक लोकांनी याच्यामध्ये उतरावं, विविध जातीच्या लोकांनी याच्यामध्ये यावं, कारण जे देशाचं गौरव आणि शान वाढवायला त्यांचं मोठं कार्य ठरलं आहे. या अशा बापाची आमच्या जयंती आहे. आपल्या सर्वांनी या जयंतीमध्ये यावं एवढीच आम्ही सर्व भीम अनुयायी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो आणि ह्या जयंतीचा उत्साह वाढवावा. सर, आपण यामध्ये मिरवणूक करण्याचं सांगितलेलं आहे. ही मिरवणूक कुठून आणि कुठपर्यंत राहणार आहे? ही जेपी सोसायटी संजय नगर येथून निघते, त्याच्यानंतर ही आंबेडकर नगर चबुतऱ्यापर्यंत जाते, तिथून वापस ती जाते पेट्रोल पंपपर्यंत मुंब्रा स्टेशन गोल्ड पेट्रोल पंप, तिथून येऊन मागून ती जैन मंदिर बाहुबली मंदिरामध्ये येऊन तिथं जाहीर सभा होते, सरकार समारंभ असतो, तिथे तिथं तेवढं करून आहे. आता ना आपण जे पत्र दिलंय काय आपल्याला पोलिसांकडून सहयोग भेटतो? आपण हरवर्षी जयंतीचं रूप जयंती साजरी होणार आहे, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कोणत्या अडथळे जर रस्त्यामध्ये ट्रॅफिकचं नियोजन कसं असावं, त्या व्यतिरिक्त कुठं गर्दीचं ठिकाण आहे तर तिथं आम्हाला कसं प्रोटेक्शन असावं, असं सविस्तर आम्ही सर्व गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करून त्यांना एक पत्र देतो की आम्हाला अशा अशा प्रशासनकडून आम्हाला अशा अशा गोष्टी उपलब्ध करून या अशा अशा व्यवस्था त्यांच्याकडून भेटल्या पाहिजे, असं आम्ही त्यांना निवेदनपत्र देतो आणि जयंतीची त्यांच्याकडून परमिशन घेत असतो. सालाबादप्रमाणे आपण सर्व वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हे साजरा करतो 14 तारखेला. तर त्यासाठी आपण परमिशनच्या माध्यमातून आपण हे लेटर दिलेलं आहे. जैन मंदिरमध्ये ही मीटिंगचा संदर्भ आणि उद्देश असा की आपण त्या मीटिंगमध्ये अध्यक्ष नेमतो आणि कमिटी नेमतो, फक्त तेच आपलं धोरण असतं म्हणजे आंबेडकर जयंती. त्यामध्ये काही पद वगैरे वाटप करण्यात आलेलं आहे का? हां, पदं वगैरे जे आमचे सल्लागार असतात, कमिटीचे सदस्य असतात, इतर काही कमिटीचे सेक्रेटरी असतात, उपाध्यक्ष असतात, अध्यक्ष असतात, तर ते आम्ही नेमतो. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक,
क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.